Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 10 of mathematical logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे 3 क्वेश्चन घेणार आहोत. त्यातला जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे तो कर्नाटका सीईटी 2007 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर तो क्वेश्चन आहे द निगेशन ऑफ द प्रोपोजिशन इफ 2 इज प्राइम देन 3 इज ऑड इज. बघा आधी घेतलेल्या क्वेश्चन प्रमाणेच आहे हा क्वेश्चन, काही वेगळा नाही आहे. आधी आपण जे आपल्याला ज्या स्टेटमेंटचा आपल्याला ज्या प्रोपोजिशनचा आपल्याला निगेशन काढायला सांगितलेलं आहे ते स्टेटमेंट आधी आपण लिहून घेऊया. तर आपलं स्टेटमेंट आहे इफ 2 इज प्राइम देन 3 इज ऑड ओके. अशा प्रकारचं आपलं स्टेटमेंट आहे, याचं आपल्याला काढायचं आहे निगेशन. तर बघा आधी आपण या सेंटेन्स मला पी आणि क्यू मध्ये डिवाइड करून घेऊया. तर बघा हे आहे आपलं पहिलं सेंटेन्स 2 इज प्राइम आणि सेकंड आहे 3 इज ऑड. बघा पी डिनोट्स 2 इज प्राइम आणि क्यू डिनोट्स 3 इज ऑड. ओके, अशा प्रकारे आपल्याला पी आणि क्यू मिळालेले आहे. तर बघा जे क्वेश्चन मध्ये स्टेटमेंट दिलेला आहे तो आपल्याला इफ आणि देन मध्ये आहे, म्हणजे हे सेंटेन्स इम्प्लाइजचं आहे. हे आपल्याला इफ आणि देन वरून कळते. आता बघा आता आहे इफ 2 इज प्राइम म्हणजे इथे येणार पी आणि त्यानंतर आहे देन 3 इज ऑड म्हणजे इथे येणार क्यू. ओके, तर या सेंटेन्सचं आपल्याला काढायचं आहे निगेशन आणि याचं निगेशन तर आपल्याला माहित आहे. याचं निगेशन येते पी अँड निगेशन क्यू. पहा इथे आपण लिहूया बाय ट्रूथ टेबल वरून हे येते, तुम्ही चेक करू शकता हे. ओके, हा कोणता लॉ वगैरे नाही आहे, हा एक रिझल्ट आहे जो ट्रूथ टेबल वरून आपल्याला मिळतो. आपण आधीच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा हा रिझल्ट बहुतांश क्वेश्चन मध्ये यूज केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता आधीचे व्हिडिओ. ओके, तर पहा तर आपल्याला मिळालेला आहे पी अँड निगेशन क्यू. आता याला आपल्याला सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर बघा आपला पी आहे 2 इज प्राइम, त्यानंतर आपल्याला दिलेला आहे अँड. ओके, त्यानंतर निगेशन क्यू म्हणजे या क्यूला आपल्याला निगेटिव्ह करावं लागेल, म्हणजे इथे येणार 3 इज नॉट ऑड. ओके, अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. हे आन्सर आपण ऑप्शन मध्ये मॅच करून बघूया. तर बघा 2 इज प्राइम अँड 3 इज नॉट ऑड. ओके, हे आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. यानंतर आपला सेकंड क्वेश्चन, आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो महाराष्ट्र सीजी 2006 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर तो क्वेश्चन आहे द निगेशन ऑफ द स्टेटमेंट गिवन बाय ही इज रिच अँड हॅपी इज. बघा इथे सुद्धा एक स्टेटमेंट आहे, त्याचं आपल्याला निगेशन काढायचं आहे. तर आपण नेहमीप्रमाणे आधी जे क्वेश्चन मध्ये स्टेटमेंट दिलेला आहे तो स्टेटमेंट आधी आपण लिहून घेऊया. तर आपलं स्टेटमेंट आहे ही इज रिच अँड हॅपी. ओके, बघा या सेंटेन्स मध्ये आपल्याला या ही बद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. हा जो ही आहे हा रिच सुद्धा आहे आणि हॅपी सुद्धा आहे. ओके, म्हणजे इथे आपल्याला 2 सेंटेन्स आपण मध्ये हे जे सेंटेन्स आहे ते लिहू शकतो. म्हणजेच ही इज रिच हे आपल्याला मिळणार पी सेंटेन्स आणि क्यू मध्ये आपल्याला मिळणार ही इज हॅपी. ओके, अशा प्रकारे आपल्याला 2 सेंटेन्स मिळालेले आहे आणि हे जे सेंटेन्स आहे ते अँड ने कंबाईन करून आहे, म्हणजे इथे येणार पी अँड क्यू. बरोबर. आता याचा आपल्याला काढायचं आहे निगेशन. ओके, काढायचंय आपल्याला निगेशन. तर याचं निगेशन काय होणार? याचं निगेशन होणार निगेशन पी और निगेशन क्यू. बघा अशा प्रकारे. बर, आणि आता हे आपल्याला सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. इथे येणार म्हणजे पहा निगेशन पी म्हणजे येणार इथे ही इज नॉट रिच. त्यानंतर हे आहे ऑर, इथे आपण ऑर लिहिणार. निगेशन क्यू म्हणजे ही इज नॉट हॅपी. ओके, पहा आता या सेंटेन्सला आपण ऑप्शन मध्ये शोधूया. पहा ऑप्शन मध्ये पहा हे सेंटेन्स मॅच होते पण इथे अँड दिलेला आहे, पण आपल्याला पाहिजे ऑर मध्ये.
तर ऑर आपल्याला इथे एकच ठिकाणी दिसत आहे, ऑप्शन नंबर डी मध्ये. आणि ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेला आहे इदर ही इज नॉट रिच ऑर ही इज नॉट हॅपी. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपल्या लास्ट क्वेश्चन कडे वळूया. बघा, तर मग आपला लास्ट क्वेश्चन हा कर्नाटका सीईटी 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर तो क्वेश्चन आहे द निगेशन ऑफ द स्टेटमेंट 72 इज डिव्हिजिबल बाय 2 and 3. ओके, तर हे स्टेटमेंट आपण लिहून घेऊया. आपलं स्टेटमेंट आहे 72 इज डिव्हिजिबल बाय 2 and 3. अशा प्रकारे, म्हणजे हा एकटा 72 2 ने पण डिव्हिजिबल आहे आणि 3 ने पण डिव्हिजिबल आहे असं त्यांनी सांगत आहे. जिथे सुद्धा आपल्याला दोन सेंटेन्स मिळणार पी आणि क्यू, त्यावरूनच आपण निगेशन इझिली काढू शकतो, म्हणून आपण पी आणि क्यू सेपरेट आधी करून घेत असतो. ओके, तर पी आहे इथे 72 इज डिव्हिजिबल बाय 2. ओके, पहा अँड ने हे जोडून आहे. नंतर दुसरं सेंटेन्स येणार 72 इज डिव्हिजिबल बाय 3 आल्सो. ओके, 72 इज डिव्हिजिबल बाय 3. अशा प्रकारे आपल्याला पी आणि क्यू मिळालेले आहे. आणि आपण हे लिहू शकतो या प्रकारे पी अँड क्यू, कारण इथे अँड ने हे दोन सेंटेन्स जोडण्यात आलेले आहे, कंबाईन केलेले आहे. बघा, आणि याचं काढायचं आहे आपल्याला निगेशन. ओके, त्याचं निगेशन येणार निगेशन पी और निगेशन क्यू. अशा प्रकारे, तर आपण याला सेंटेन्स मध्ये लिहून घेऊया. तर हे होणार निगेशन पी, म्हणजे पी ला आपल्याला निगेटिव्ह करावं लागेल आणि ते आपण करू शकतो. 72 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. ओके, इथे ऑर ने दोन गोष्टी कंबाईन केलेल्या आहे, म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल ऑर. नंतर निगेशन क्यू, याला आपल्याला निगेटिव्ह करावं लागेल. ते आहे निगेशन आहे म्हणजे निगेटिव्ह करावं लागेल. 72 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. पहा, अशा प्रकारे आपल्याला फायनल स्टेटमेंट आन्सर मिळालेला आहे. ते आपण ऑप्शन मध्ये कुठे आहे ते बघूया. ते आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे. ओके, ऑप्शन नंबर ए. हे बघा इथे ऑर सुद्धा आहे, इज नॉट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए आपला पूर्णपणे मॅच करत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज अवर फायनल आन्सर. ओके, तर तुम्ही हे तिन्ही क्वेश्चन राईट डाऊन करू शकता किंवा चांगल्या प्रकारे बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.